हॅलो स्टुडंट्स, तर लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं हाऊ टू ड्रॉ द फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला अँड हाऊ द ॲटम्स ऑर ग्रुप्स एक्सचेंज देअर पोझिशन इन अ फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. Single bonds or sigma bonds can rotate about their internuclear axis, and when they rotate about their internuclear axis, the position of other three atom gets exchanged with one another. जसं आता तुला स्क्रीनवरती दिसतंय तिकडे की माझा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुला दिसतंय की सपोज हा कार्बन ब्लॅक कलरचा आणि ग्रीन कलरचा एखादा ॲटम, ह्या दोघांमध्ये सिग्मा बॉन्ड रोटेट झाला की बाकीचे जे ॲटम्स आहेत किंवा ग्रुप्स आहेत त्यांच्या पोझिशन्स सायमल्टेनियसली एक्सचेंज होणार आहेत. सायमल्टेनियस एक्सचेंज म्हणजे कुठला पण दोन पोझिशन विथ वन अनदर एक्सचेंज नाही होणार की हा पर्पल आला येलोच्या जागेवरती आणि येलो गेला पर्पलच्या जागेवरती, तसं नाही होणार. ब्ल्यू येणार आहे इकडे की सिग्मा बॉन्ड रोटेट होणार आहे, त्याच ब्ल्यू जो ॲटम आहे त्याची पण पोझिशन काय होणार आहे, एक्सचेंज होणार आहे विथ रिस्पेक्ट टू अदर टू ॲटम्स. दिसतंच आहे आपल्याला की सिग्मा बॉन्ड रोटेट होतोय आणि सिग्मा बॉन्ड रोटेट झाला की बाकीचे जे ॲटम्स आहेत त्यांच्या पोझिशन पण काय होणार आहेत, चेंज होणार आहेत. ते सगळं आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं आपण इकडे स्क्रीनवरती की सपोज याचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करायचा आहे तर आपण इकडून बघणार म्हणलं. हॉरिझॉन्टल बॉन्ड्स आर टुवर्ड्स द वीवर अँड व्हर्टिकल बॉन्ड्स आर अवे फ्रॉम द वीवर. तर ज्यावेळेस आपण इकडून बघणार आहे त्यास आपल्याला दिसेल की एक्स वरती वाय खाली दिसणार आहे आपल्याला इकडे जसं दाखवलंय तसं की व्हर्टिकल बॉन्ड्स, हे व्हर्टिकल लाईनवरचे बॉन्ड्स दोज आर अवे फ्रॉम द वीवर, आणि हॉरिझॉन्टल लाईनवरचे बॉन्ड्स हा आपल्याला राईट साईडला दिसेल, इकडचा आपल्याला लेफ्ट साईडला दिसेल. तर झेड लेफ्ट साईडला, वाय दिसेल राईट साईडला. तर हा जो मॉलिक्यूल आपल्याकडे ए, त्याचा आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ केला की अशा टाईपमध्ये दिसणार आहे तो. आणि आता हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये काय होऊ शकतं की हा बॉन्ड आहे, हा बॉन्ड रोटेट होऊ शकतो. CX बॉन्ड, CH सिग्मा बॉन्ड आहे, अबाउट इट्स इंटरन्युक्लिअर ॲक्सिस जर रोटेट झाला तो होणार काय, एक मिनिट ओके. तर CX बॉन्ड जर त्याच्या ॲक्सिस भोवती रोटेट झाला तर होणार काय की बाकीचे जे ॲटम्स आहेत त्यांच्या पोझिशन एकमेकांबरोबर एक्सचेंज करणार आहेत. मग इथे आपण ते दाखवलंय की ज्यावेळेस हा CX सिग्मा बॉन्ड रोटेट होईल, CH सिग्मा बॉन्ड रोटेट, त्यास होणार काय, वाय येणार यूच्या जागेवरती, यू जाणार झेडच्या जागेवरती, झेड जाणार वायच्या जागेवरती, आणि आपल्याला हे स्ट्रक्चर मिळेल. ते एचं स्ट्रक्चर असेल, तो डिफरंट मॉलिक्यूल नाहीये. फक्त काय होतं, सिग्मा रोटेशनमुळे ॲटमच्या पोझिशन्स त्या चेंज होत आहेत. फक्त काय लक्षात ठेवायचं सगळ्यात इम्पॉर्टंट की सायमल्टेनियसली तीन ॲटमच्या पोझिशन एक्सचेंज होणार आहे, वाय यू झेड, किंवा काही करू शकतो आपण, ह्याला ठेवू शकतो फिक्स आणि बाकीच्या तीन ॲटमच्या पोझिशन चेंज करू शकतो आपण की एक्स आला झेडच्या जागेवरती, झेड आला वायच्या जागेवरती, वाय गेला एक्सच्या जागेवरती. कोणते पण तीन ॲटम्स आहेत किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स आहेत की ज्या सेंट्रल ॲटमला अटॅच आहेत त्यांच्या पोझिशन आपण सायमल्टेनियसली करू शकतो एक्सचेंज. मग आपल्याला ओरिजिनल स्ट्रक्चर मिळतं की हा जर ए, हा त्याचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला सॉलिड बेज लाईनचा, तर तीन ॲटमच्या पोझिशन एक्सचेंज केला की आपल्याला एच मिळतो, परत तीन ॲटमच्या पोझिशन चेंज केला तर एच मिळतो. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आपण लास्ट लेक्चरमध्ये काय बघितलं की ज्यावेळेस हा कार्बन आहे अँड दॅट कार्बन इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स, हा कार्बन 4 डिफरंट ॲटम्सला अटॅच आहे. In such a scenario, the mirror image of that molecule, when carbon is attached to 4 different atoms or a group of atoms, then the mirror image is not the same molecule, it is a different molecule. इथे आपण म्हणलं बघ की A and B are non-superimposable mirror images of each other. A and B are different molecules. की A आणि B आहेत ते एक्झॅक्टली एकमेकांवरती ओव्हरलॅप होत नाहीत, म्हणजे जे ॲटम्स आहेत ते ॲटम सिमिलर ॲटमवरती ओव्हरलॅप होत नाहीत सगळेच. त्याला आपण म्हणतो दोज मॉलिक्युल्स आर नॉट आयडेंटिकल. हा जो मॉलिक्यूल आहे ए आणि हा मॉलिक्यूल बी, दीज आर नॉट आयडेंटिकल मॉलिक्युल्स, दीज आर टोटली डिफरंट मॉलिक्युल्स बिकॉज दीज आर नॉन सुपर इम्पॉसिबल. जसं आपण बघितलं बघ, माझ्याकडे अजून इकडे मॉलिक्यूल आहे तो आपण बनवलेला की काय सिच्युएशन होते आपल्याकडे. आपल्याकडे होतं अशा टाईपमध्ये मिरर इमेज होती आपल्याकडे, मिरर इमेज. तर जस्ट मिरर इमेज मी बनवून घेतो एक फास्टमध्ये. चलो ओके, बनलं बघ. तर हे दोन मॉलिक्युल्स आहेत आपल्याकडे. हा ओरिजिनल मॉलिक्यूल आपल्याकडे, ओरिजिनल मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज लगेच आपल्याकडे, ओरिजिनल मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज. मग आता हे जे दोन मॉलिक्युल्स आहेत, दीज टू मॉलिक्युल्स आर नॉट आयडेंटिकल बिकॉज दीज टू मॉलिक्युल्स आर नॉट सुपर इम्पोजेबल.
आता ह्या मॉलिक्युलवरती हा जर सेकंड मॉलिक्युल प्लेस करायचं झालं तर हे बघ, स्पेसमध्ये मी ह्याला रोटेट केला आणि याच्यावरती प्लेस करायला गेलो, तर आता तुला दिसतं की ग्रीनवरती ग्रीन ॲटम मॅच, ब्लॅकवरती ब्लॅक, ब्ल्यूवरती ब्ल्यू मॅचिंग दिसतंय आपल्याला इकडे, की हे ॲटम्स आहेत हे मॅच झाले, पण राहिलेले ॲटम्स मॅच होत नाहीत बघ. आता बघ इकडे पर्पल आणि येलो हे नाहीत मॅच होणार. ही मिरर इमेज आहे आणि मिरर इमेज ज्यास मी याच्यावरती प्लेस करायला गेलो तर असे बघ, कुठले पण दोन ॲटम्स ओव्हरलॅप होतात एकमेकांवरती, एक्झॅक्टली सुपर इम्पोज होतात, पण राहिलेले दोन ॲटम्स सुपर इम्पोज होत नाहीत कुठले पण. हे बघ हाच मॉलिक्युल आता याच्यामध्ये आपण अशा टाईपमध्ये रोटेट करून घेऊ. आता इकडे बघ काय झालं, ग्रीन आणि येलो मॅच झालं, पण बाकीचं बघ, ग्रीन आणि येलो मॅच झाले पण बाकीचे पर्पल आणि ब्ल्यू ते नाहीत मॅच होत. मग ह्यांना आपण म्हणतो नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस, दोज आर नोन ॲज इनॅन्शिओमर्स ऑफ वन अनादर. आता हा ए आणि बी दोघंही कोण आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. हे फार महत्वाचं आहे बाळा, की दीज ए अँड बी आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ each other. That means these two are not identical molecules. A and B are different molecules. A आणि B काय आहेत, टोटली डिफरंट मॉलिक्युल्स आहेत बाळा, कम्प्लिटली डिफरंट मॉलिक्युल्स. ओके, आणि इथे आपण ते दाखवलं बघ, की हा ए मॉलिक्यूल आणि हा बी मॉलिक्यूल, आणि मग आपण उचलला ए मॉलिक्यूलला आणि बी वरती ठेवायला गेलो तर ते मॅच होत नाहीत, सुपर इम्पोज होत नाहीत. आपण बघितलं बघ लास्ट टाइम मध्ये, की हा ए मॉलिक्यूल आहे कॉपी आणि त्याला गेलो याच्यावरती प्लेस करायला, तर आपल्याला बघ दोन ॲटम्स मॅच होतात, एक्स आणि यू, पण झेड आणि वाय ते नाही मॅच होत. का तर हे दोघं एकमेकांचे कोण आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस, अँड दीज आर कॉल्ड ॲज इनॅन्शिओमर्स. हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात, त्यांना आपण म्हणतो एकमेकांचे इनॅन्शिओमर्स. तर हे सगळं आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं. आता पुढे जातो थोडंसं. आता फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये काही रूल्स आहेत बघ, की फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला रोटेट कसा करायचा. त्याच्या आधी हे बघ, हे पण आपलं बघून झालंय, की फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करताना आपण मॉलिक्युलच अशा टाईपमध्ये अरेंज करतो की व्हर्टिकल बॉन्ड्स आर अवे फ्रॉम द व्हीवर. सपोज आपण स्क्रीनच्या फ्रंट साईडनी बघतोय, सध्या आपण की स्क्रीनच्या फ्रंट साईडनी बघतोय ह्या मॉलिक्युलकडे, तर हा मॉलिक्युल आपण ओरिएंट करताना अशा टाईपमध्ये करतो बघ. सिल्वर कलर आणि कॉपर कलर कुठे आहे बघ, अवे फ्रॉम द व्हीवर. तू ज्या स्क्रीनमधून बघणार आहे स्क्रीनच्या फ्रंट साईडनी, त्यास हा जो आपल्याकडे सिल्वर कलरचा हायड्रोजन आहे आणि ब्रोमीन आहे, दोज आर अवे फ्रॉम द व्हीवर. आणि क्लोरीन आणि आयोडीनचे बॉन्ड्स कुठे आहेत बघ, क्लोरीन आणि आयोडीनचे बॉन्ड विथ रिस्पेक्ट टू स्क्रीन, दोज आर प्रोजेक्टिंग टुवर्ड्स द व्हीवर. हा जो ग्रीन कलर आणि पर्पल कलरचा बॉन्ड आहे, दोज आर कमिंग टुवर्ड्स द व्हीवर ऑर ऑब्झर्वर. सो दीज बॉन्ड्स मस्ट अपियर ऑन अ हॉरिझॉन्टल लाईन. आणि हे जे आहेत सिल्वर कलर आणि ब्रॉन्झ कलरचे, दोज आर अवे फ्रॉम द व्हीवर. These bonds appears on a vertical line in a Fisher projection formula. तर लेफ्ट साईडला जो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये बघ काय होत आहे. लेफ्ट साईडला आपल्याकडे जो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय बाळा, की एच आणि ब्रोमीन व्हर्टिकल लाईनवरती आहेत अवे फ्रॉम द व्हीवर, आयोडीन आणि क्लोरीन टुवर्ड्स द व्हीवर आहेत. आणि क्लोरीन कुठे आहे बघ, आपण ज्या स्क्रीनच्या फ्रंट साईडनी बघतोय क्लोरीन आपल्या लेफ्ट साईडला आहे, तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये लेफ्ट साईडला आहे. आयोडीन आपल्याकडे राईट साईडला आहे, तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये पण तो राईट साईडला आहे. तर हे सगळं महत्वाचं असं आपण ड्रॉ करतो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आणि आपल्याला माहिती आहे की हे बॉन्ड्स आहेत, हे बॉन्ड रोटेट होऊ शकतात. आणि बॉन्ड रोटेट झाला, आता हे बघ ब्रोमीन आणि कार्बन मधला जर बॉन्ड रोटेट झाला तर बाकीच्या ॲटमच्या पोझिशन्स काय होतात, चेंज होतात. बाकीचे ॲटम आहेत त्यांच्या पोझिशन्स काय होतात, चेंज होतात. हे बघ आता सीएच बॉन्ड रोटेट होतोय, याच्यामध्ये काय होतंय की सीएच बॉन्ड आहे तो होतोय रोटेट. आणि सीएच बॉन्ड रोटेट झाला की काय होतंय बघ, बाकीचे जे तीन ॲटम्स आहेत ते एकमेकांबरोबर सायमल्टेनियसली पोझिशन एक्सचेंज करतात बघ. आता रोटेशन झालं की आयोडीनच्या जागेवरती क्लोरीन, आयोडीनच्या जागेवरती क्लोरीन, क्लोरीनच्या जागेवरती ब्रोमीन आणि ब्रोमीनच्या जागेवरती आयोडीन. हे बघ आता बघ, क्लोरीन येईल आयोडीनच्या जागेवरती, आयोडीन जाईल ब्रोमीनच्या जागेवरती, ब्रोमीन जाईल क्लोरीनच्या जागेवरती. ह्याला आपण म्हणतो सायमल्टेनियस एक्सचेंज. कुठले पण दोन ॲटम नाहीत एक्सचेंज होत की ब्रोमीन क्लोरीनच्या जागेवरती, क्लोरीन ब्रोमीनच्या जागेवरती, असं नाही होत. का तर मग आपल्याला टोटली डिफरंट मॉलिक्यूल मिळेल, इनॅन्शिओमर मिळेल. तर हे नीट लक्षात घे की मोशन्स
की एखादा बॉन्ड, कुठला पण बॉन्ड रोटेट होऊ शकतो बाळा. इथे फक्त आता CH बॉन्ड आहे. CI बॉन्ड रोटेट होऊ शकतो, CBr बॉन्ड रोटेट होऊ शकतो, और CCl बॉन्ड मे रोटेट. Then the remaining 3 atoms or group of atoms, those are attached to that carbon, will exchange their positions with respect to one another. मग फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये पण तेच होतं. आपल्याकडे जो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे हा, आता याच्यामध्ये बघ की सपोज CH बॉन्ड रोटेट झाला अबाउट इट्स ओन ॲक्सिस, की आपण म्हणत की हा CH बॉन्ड आहे आणि तो त्याच्या ओन ॲक्सिस भोवती रोटेट झाला, तर बाकीचे जे ॲटम्स आहेत विथ रिस्पेक्ट टू वन अनादर पोझिशन्स करणार आहेत एक्सचेंज. C आणि H ची पोझिशन सेमच राहील, फक्त बाकी तिघांची पोझिशन चेंज होणार आहे. तर जो बॉन्ड रोटेट होणार आहे त्याची पोझिशन आपण ठेवणार आहे फिक्स. आता CH बॉन्ड रोटेट होतोय तर त्यांच्या ॲटमच्या पोझिशन फिक्स ठेवायच्या CH बॉन्डच्या, आणि राहिलेले 3 सायमल्टेनियसली एक्सचेंज करतील. बघ आता काय होईल, आलं लक्षात. क्लोरीनच्या जागेवरती आता ब्रोमीन येणार, ब्रोमीनच्या जागेवरती आयोडीन जाणार, आणि आयोडीनच्या जागेवरती क्लोरीन येणार. सायमल्टेनियस एक्सचेंज दिसलं. म्हणजे हा सेम मॉलिक्यूल आहे बाळा, फक्त याच्यामध्ये काय होतंय, एक सिंगल सिग्मा बॉन्ड अबाउट इट्स इंटरन्यूक्लियर ॲक्सिस काय होतोय, रोटेट होतोय. तर हे तुझ्या लक्षात आलं की फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला लक्षात आला की फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये कुठले पण 3 ॲटम्स आहेत त्यांच्या पोझिशन सायमल्टेनियसली एक्सचेंज करू शकतात, आणि हाच रूल आहे आता आपल्याकडे. हे बघ, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला कॅन बी रोटेटेड टुवर्ड्स राईट, और सॉरी हा रूल आपण इकडे पुढे लिहिला, मी कुठे गेला, हा इकडे, हा पुढे लिहिलाय मी की 3 ॲटमच्या पोझिशन सायमल्टेनियसली एक्सचेंज करायचा, तर तो नंतर बघू. आता हा बघ, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला कॅन बी रोटेटेड टुवर्ड्स राईट और लेफ्ट बाय 180 डिग्री इन अ प्लेन ऑफ पेपर टू ऑब्टेन सेम मॉलिक्यूल. म्हणजे आपल्याला जर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला रोटेट करायचा झाला तर आपल्याकडे हा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे, आणि हा जर रोटेट करायचा झाला तर फक्त अलाउड रोटेशन काय, इन अ प्लेन ऑफ पेपर. ह्याच पेपरमध्ये ह्याला क्लॉकवाईज 180 डिग्रीनी रोटेट करायचा, किंवा ह्याला अँटी क्लॉकवाईज 180 डिग्रीनी रोटेट करायचं. दॅट्स इट. प्लेन ऑफ पेपरमध्येच. प्लेन ऑफ पेपरमध्ये म्हणजे काय, बस जस्ट असा की हा पेपरमध्ये आत्ता मॉलिक्यूल, तर त्याच मॉलिक्यूलमध्ये असा रोटेट करायचा, किंवा त्याच प्लेन ऑफ पेपरमध्ये हा रोटेट करायचा. असा नाही, हे आउट ऑफ प्लेन ऑफ पेपर रोटेशन झालं 180 डिग्रीनी. आता तुझी जर स्क्रीन आहे, इट इज अ प्लेन ऑफ पेपर स्क्रीन, तर हे जे रोटेशन आहे बाळा आत्ता 180 डिग्रीचं होतं येते, इट इज आउट ऑफ प्लेन ऑफ पेपर. आपल्याला कुठलं रोटेशन अलाउड आहे स्क्रीनमध्ये, एक तर असं किंवा अशा टाईपचं, आणि 180 डिग्रीज, बस दॅट्स इट. की तुम्ही फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला 180 डिग्रीनी रोटेट केला, 180 डिग्रीनी इन प्लेन ऑफ पेपर, ते फार महत्वाचं आहे. वी गेट सेम मॉलिक्यूल, सेम. आपण मॉलिक्यूलमध्ये काही चेंज केला नाही, मॉलिक्यूल तोच राहिला. मग काय की सपोज आपल्याकडे आपण राईट साईडला रोटेट केला म्हणूयात, कॉपी, आणि इकडे करूयात पेस्ट. सॉरी, हे काय झालंय, अरे हा, चलो. आता फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे तो आपण राईट साईडला रोटेट करूयात 180 डिग्रीनी. आता हा फॉर्म्युला 180 डिग्रीनी राईट साईडला रोटेट केला तर काय होणार आहे बघ, हा जो एक्स आहे तो येणार इथे वायच्या जागेवरती, आणि एक्सच्या पाठीमागे कोण येणार, हे यूच्या जागेवरती. 180 डिग्रीने रोटेट केला की हा जो एक्स आहे तो येणार यूच्या जागेवरती, आणि हा जो वाय तो कुठे येणार, झेडच्या जागेवरती. तर इथे येणार एक्स, इथे येणार वाय. 180 डिग्रीने रोटेट केला की वरती जाणार यू, आणि इथे कोण येणार, झेड. 180 डिग्रीने रोटेट बघ. चलो, तर मी मॉलिक्युल्स लिहितो काय काय मिळाले आपल्याला. हे मॉलिक्यूलमध्ये ॲटमच्या पोझिशन्स लिहूयात आपण, काय मिळाल्या हे बघ. 180 डिग्रीने रोटेट केल्यानंतर काय होतंय ते बघूयात आपण, की वरती गेला यू, वाय, इकडे एक्स, आणि इकडे आला झेड. इकडे कोण आला, झेड आला. ओके, नो प्रॉब्लेम. तर हे आपल्याला मिळाला
सेकंड, ह्याला आपण तात्पुरतं सेकंड म्हणूयात. आणि सपोज राईट साईडला जर रोटेट केलं, राईट साईडला लेफ्ट साईडला, हा जो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे, इफ वी रोटेट दॅट फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला टुवर्ड्स लेफ्ट और इन अ अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन बाय 180 डिग्री इन अ प्लेन ऑफ पेपर, ते फार महत्वाचं आहे. इन अ प्लेन ऑफ पेपरमध्ये जर रोटेट केला 180 डिग्रीनी, सी आता काय होणार आहे, 180 डिग्रीनी इकडे येऊन जाईल एक्स, इकडे येऊन जाईल झेड, इथे येऊन जाईल वाय, आणि वरती कोण येऊन जाईल, यू. हे बघ ना, एक्स येणार इकडे 180 डिग्रीने रोटेट केला तर हा झेड येणार इथे, आला बघ झेड इथे, एक्स इथे, आणि 180 डिग्रीने रोटेट केला की आपल्याला माहितीच आहे यू जाणार वरती, ते यू आला वरती. आणि आता हे बघ, हे आणि हे काय सेम का डिफरंट, दिसतंच आहे तुला, काही सांगायची मी गरज नाही. तर हे ऍक्च्युली 1, 2, 3 जे आहेत दीज आर सेम मॉलिक्युल्स, डिफरंट नाही आहेत. तर हे काय आहेत, 1, 2 and 3 are actually same molecule. हे सेम मॉलिक्युल्स सगळे, फक्त काय ॲटमच्या पोझिशन्स आपल्याला वेगवेगळ्या दिसत आहेत. बाकी हा काय आणि हा काय हे सगळे कोण आहे, सेमच. हे तर आपल्याला दिसतंच आहे. सपोज याला इथून उचलला मी, थर्डला मी उचलला, कॉपी केला आणि पेस्ट याच्यावरती ठेवायला गेलो तर सगळंच मॅच होतंय बघ. यू वरती यू, झेड वरती झेड, एक्स वरती एक्स, सगळंच मॅचिंग. त्याच्यावरून कळतं आपल्याला की 2 and 3 आर सेम. मग आता 1 आणि 2 सेम आहे का, किंवा 1 आणि 3 सेम आहे का, तर डायरेक्ट उचलून तर नाही प्लेस करू शकत ना आपण, की ह्याला उचलला याच्यावरती प्लेस केलं, मग आपल्याला वाटेल एक्स वरती वाय, अरे रे हे सगळं काय होतंय. मग काय, आम्हाला माहिती आहे की सायमल्टेनियसली आपण 3 पोझिशन एक्सचेंज केला तर सेम मॉलिक्यूल मिळतो. हे आपण मागं बघितलं इथे की सायमल्टेनियसली 3 पोझिशन चेंज केला ॲटमच्या की आम्हाला सेम मॉलिक्यूल मिळतो. मग आता काय करूयात, हा जो 1 आहे त्याला मी कॉपी करून घेतो इकडे. हा जो 1 आहे स्ट्रक्चर, इथे घेतला बघ हा 1, आणि याच्यामध्ये मी आता रोटेशन्स करतो, जे अलाउड रोटेशन्स असतात ते. आता काय करूयात बघ, ओके. तर आता आपण अशा टाईपमध्ये करूयात की हा झेड करूयात फिक्स, एक्स येईल इकडे, हा येईल इकडे, आणि हा जाईल इकडे. सेम मॉलिक्यूल, आपल्याला सेम मॉलिक्यूल मिळेल. मग चलो, तर आपण काय करणार आहे, हा इथेच ठेवणार आहे, ह्याला काही चेंज नाही. आणि बाकीच्या पोझिशन्स आहेत त्या एक्सचेंज करणार आहे आता, की हा एक्स आहे यूच्या जागेवरती, यू वायच्या जागेवरती, आणि वाय एक्सच्या जागेवरती. काही प्रॉब्लेम नाही. चला स्ट्रक्चर काढूयात, काय मिळतंय मग. चल काय स्ट्रक्चर मिळतंय बघ आता. झेड ॲज इट इज इथे, आता एक्स आला इकडे, यू आला इकडे, आणि वाय गेला इथे. आता फक्त काय करतो मी, एक्सची पोझिशन फिक्स ठेवतो याच्यामध्ये. हे जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये CX बॉन्ड रोटेट करणार आहे आपण. CX बॉन्ड म्हणजे राहिलेल्या ॲटमच्या पोझिशन्स आता एक्सचेंज होतील. की हा झेड त्याला आणूयात यूच्या जागेवरती, यूला वायच्या जागेवरती, आणि वाय झेडच्या जागेवरती, वायला आणूयात झेडच्या जागेवरती. आता काय मिळतंय बघ स्ट्रक्चर. पुढे स्ट्रक्चर बघूयात. चलो, ते सिग्मा रोटेशन चालू आहे सगळं. ओके, आता बघ काय झालं. एक्स ॲज इट इज इथे, इकडे आला झेड, वरती गेला यू, आणि इकडे आला वाय.
आता आम्हाला एक तर माहिती आहे बाळा, 3 ॲटमच्या पोझिशन सायमल्टेनियसली एक्सचेंज केल्या की आम्हाला तोच मिळतो. 3 ॲटमच्या पोझिशन सायमल्टेनियसली केल्या की तोच मिळतो. की हा आणि हा सगळे काय आहेत, सेम मॉलिक्यूल. आणि आता हे बघ बाळा, ह्याला उचलून याच्यावरती प्लेस कर किंवा याच्यावरती प्लेस कर, हे सगळं काय सेमच आहे. हे सगळं काय सेमच आहे. तर याच्यावरून तुला कळतं की फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला जो आहे, हा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, इट कॅन बी रोटेटेड टुवर्ड्स राईट और टुवर्ड्स लेफ्ट बाय 180 डिग्री इन अ प्लेन ऑफ पेपर टू ऑप्टेन सेम मॉलिक्यूल. ते फार महत्वाचं आहे, टू ऑप्टेन सेम मॉलिक्यूल. म्हणजे ज्यावेळेस आपण डिफरंट फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युले कम्पेअर करतो त्यावेळेस आपण एखादा फॉर्म्युला 180 डिग्रीनी प्लेन ऑफ पेपरमध्ये रोटेट केला तर तो तोच असतो, वेगळा नसतो. प्लेन ऑफ पेपरमध्ये असा नाही करायचा. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला तो असा केला तर मग संपलं. का तर जोपर्यंत फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आता अशा सिच्युएशनमध्ये, तोपर्यंत काय, वर्टिकल बॉन्ड्स आर अवे फ्रॉम द वीवर, हॉरिझॉन्टल बॉन्ड्स आर टुवर्ड्स द वीवर. आणि तुम्ही आता हा मॉलिक्यूल राईटला 180 डिग्रीनी फिरवला किंवा लेफ्टला 180 डिग्रीनी फिरवला इन अ प्लेन ऑफ पेपर, ते बॉन्ड्स तसेच राहणार आहेत. तसेच म्हणजे काय, वर्टिकल बॉन्ड्स आर अवे फ्रॉम द वीवर, हॉरिझॉन्टल बॉन्ड्स आर टुवर्ड्स द वीवर. पण तुम्ही मॉलिक्यूल जर आउट ऑफ प्लेन ऑफ पेपर 180 डिग्रीनी फ्लिप केला, म्हणजे आता असा आहे मॉलिक्यूल, तुम्ही जर असा केला तर बाळा काय होईल, जे बॉन्ड्स अवे फ्रॉम द वीवर आहेत ते बनतील टुवर्ड्स द वीवर, आणि जे टुवर्ड्स द वीवर आहेत ते काय बनतील, अवे फ्रॉम द वीवर. म्हणजे हा मॉलिक्यूल जर 180 डिग्रीने असा फिरवला तर काय होईल बघा, सेंट्रल एस आता वर्टिकल बॉन्ड्स बनतील टुवर्ड्स द वीवर. हे चुकीचं आहे ना, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये असं अलाउड नसतं. आणि हॉरिझॉन्टल बॉन्ड्स काय बनतील, अवे फ्रॉम द वीवर. हा मॉलिक्यूल आता पेपरमध्ये, ह्याला जर तुम्ही 180 डिग्रीने रोटेट केला आउट ऑफ प्लेन ऑफ पेपर, तर बाळा तो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला सेम नसतो, ते डिफरंट असतं. चारही ग्रुप्स वेगळे असतील तर ते असतं त्याची मिरर इमेज, ते इनॅन्शोमर असतं. ओके, तर आम्हाला पहिला पॉईंट तर कळला, सगळ्यात महत्वाचा पॉईंट, की फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला कॅन बी रोटेटेड टुवर्ड्स राईट और लेफ्ट बाय 180 डिग्री इन अ प्लेन ऑफ पेपर टू ऑप्टेन सेम मॉलिक्यूल. हे प्रचंड महत्वाचं आहे, टू ऑप्टेन सेम मॉलिक्यूल. आता नेक्स्ट रूल बघूयात काय. नेक्स्ट रूल मी सांगितलंय तुम्हाला आधीच, तर ते मला आधीच सांगणं गरजेचं होतं की सिग्मा रोटेशन झालं की 3 ॲटम्स एकमेकांबरोबर पोझिशन काय करतात, सायमल्टेनियसली एक्सचेंज करतात. बघितले, दाखवलं आपण. इन फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला पोझिशन्स ऑफ ॲटम्स और ग्रुप्स कॅन बी चेंज्ड. इन फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला पोझिशन ऑफ ॲटम्स और ग्रुप्स कॅन बी चेंज्ड. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये तुम्ही ॲटम्स किंवा ग्रुपच्या पोझिशन एक्सचेंज करू शकता, चेंज करू शकता. कशा, बाय फिक्सिंग 1 सिग्मा बॉन्ड. बाय फिक्सिंग 1 सिग्मा बॉन्ड म्हणजे आम्ही काय करणार, 1 सिग्मा बॉन्ड फिक्स करणार आणि राहिलेले ते आता पोझिशन काय करणार, एक्सचेंज. राहिलेले पोझिशन काय करू शकतात, एक्सचेंज करू शकतात. म्हणजे हा सिग्मा बॉन्ड काय झाला, रोटेट झाला अबाउट इट्स ओन ॲक्सिस, तर यांच्या पोझिशन त्याच राहतील. पण बॉन्ड रोटेट झाल्यामुळे हे 3 ॲटम सायमल्टेनियसली पोझिशन एक्सचेंज करणार. इथे लिहिले बघ, you can exchange position of atoms or groups by fixing 1 sigma bond and then simultaneously exchanging position of remaining 3 atoms or groups. मग त्याच्यानंतर तू रिमेनिंग 3 ॲटम्स किंवा ग्रुप्स त्यांच्या पोझिशन काय करू शकतो, एक्सचेंज करू शकतो. मग ह्याच्यामध्ये आपण दाखवूयात की काय करू शकतो आपण, की याचं मिनिंग काय. याचं मिनिंग असंच आहे बाळा, की आता आम्ही एखादा बॉन्ड फिक्स करणार. आता आपण म्हणूयात की हा बॉन्ड आपण फिक्स केला, चलो ती पोझिशन केली आपण फिक्स, आणि राहिलेल्यांच्या एक्सचेंज करायच्या. आता क्लॉकवाईज करा किंवा अँटी क्लॉकवाईज, त्यांनी काही फरक पडत नाही. एक्स आला झेडच्या जागेवरती, झेड आला यूच्या जागेवरती, असं नाही होणार. एक्स आला झेडकडे, झेड गेला एकच्या जागेवरती, नाही रे. दॅट टाईप ऑफ एक्सचेंज बिटवीन 2 ॲटम्स इज नॉट अलाउड. आणि हा वाय आला इकडे, अरे काय, वाय आला इकडे, तर हे अलाउड आहे. मग आपल्याला सेम मॉलिक्यूल मिळेल. पुढे कॉपी, इकडे दाखवतो पेस्ट करून, की आपल्याला सेम मॉलिक्यूल मिळाला.
वाय ॲज इट इज, वाय इथेच आहे, वायमध्ये काही चेंज नाही. वरती आला यू, इथे आला एक्स राईट साईडला, आणि बॉटमला कोण आलंय झेड. सेम मॉलिक्यूल. मग असं तुम्ही काही फिक्स करू शकता, कुठला पण एखादा ॲटम आहे तो करायचा फिक्स, आणि रिमेनिंग 3 ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्समध्ये पोझिशन्स करायच्या एक चेंज. एखादा म्हणेल बॉटमचं फिक्स करूयात, चालतंय ना, काही टेन्शन नाही. ह्या फिक्स करू, चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. हा फिक्स करू मग, आणि आता अँटी क्लॉकवाईज फिरवू, काही प्रॉब्लेम नाही. वाय आला, हे यू आला वायच्या जागेवरती, ओके, नो प्रॉब्लेम. वाय गेला एक्सच्या जागेवरती, आणि एक्स गेला यूच्या जागेवरती, हे पण अलाउड आहे, काही प्रॉब्लेम नाही. बघूयात मग पुढे काय मिळतं आपल्याला. आणि हे सगळे सेम मॉलिक्युल्स आहेत बघा, डिफरंट नाहीत, हे सगळे कोण आहेत, सेम मॉलिक्युल. आता काय मिळालं बघ, आता झेड बॉटमला, ओके, काही प्रॉब्लेम नाही. एक्स गेला वरती, यू आला लेफ्ट साईडला, आणि राईट साईडला कोण गेलं, वाय. हे बघ, वाय गेला इकडे, एक्स गेला वरती, आणि यू आला इकडे. काही प्रॉब्लेम नाही बाळा. आता अशा तू पोझिशन्स काय करू शकतो, एक्सचेंज करू शकतो. सपोज आता आपण म्हणलं की हा एक्स फिक्स केला, आपण करू शकतोस. हे बघ, असं काही बंधन नाही. कुठला पण एक बॉन्ड आहे त्याची पोझिशन करायची फिक्स, याची पोझिशन केली फिक्स, आणि आता बाकीच्यांच्या पोझिशन्स काय करूयात, एक्सचेंज करूयात. आपण म्हणूयात की हा वाय आला इथे, वाय इथे आला, वायच म्हणतो मी सारखं त्याला. यू आला झेडच्या जागेवरती, झेड गेला वायच्या जागेवरती, आणि वाय आला यूच्या जागेवरती. तर काय स्ट्रक्चर मिळतंय बघ इकडे. चलो चेक करूयात. एक्स त्याचं तर बाळा फिक्सच केलं आम्ही. आता वाय आला लेफ्ट साईडला, यू गेला बॉटमला, आणि झेड आला राईट साईडला. आता एक काम कर, ह्याला आणि ह्याच्याकडे बघ. हा जो आलाय आणि हा जो आलाय, हे दोघेही काय आहेत, सेम आहेत. कारण बाळा हे आणि हे सेम आहे, हे आणि हे सेम आहे, हे आणि हे सेम आहे, हे सगळं सेमच आहे. फक्त काय झालंय, सिग्मा बॉन्ड इज रोटेटेड अबाउट इट्स ओन ॲक्सिस. तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला असा काढला काय, असा काढला काय, हा काढला काय, आणि हा काढला काय, सगळं काय सेमच आहे. सगळं काय बाळा सेमच आहे. ते सगळे सेम मॉलिक्युल्स आहेत, म्हणून मी अशा टाईपमध्ये दाखवतो की हे सगळं सेम आहे, डिफरंट नाही. हे सगळे काय सेम आहे. तर हे तू लक्षात ठेवायचं आहे MCQ साठी. स्टेरिओ आयसोमेरिझमच्या CET-साठी काही ह्याच्यामधलं निम्म पण लागणार नाही, मला माहिती आहे. आता इकडे बघ, हा जो मॉलिक्यूल आहे याच्यामध्ये काय होऊ शकतं, सिग्मा बॉन्ड रोटेट होऊ शकतो ह्या मॉलिक्यूलमध्ये. त्याला वेगळ्या पेजवरती घेऊ, याला वेगळ्या पेजवरती घेतो मी मुद्दामून, जस्ट इकडे घेतो खाली. ओके, हे कळलं आपल्याला. आता हेच इकडे दाखवूयात परत एकदा. क्या मॉलिक्यूल आहे, आणि सपोज याच्यामध्ये CCH3 बॉन्ड रोटेट झाला, हा CCH3 बॉन्ड जर रोटेट झाला तर काय होईल बघ. हा CCH3 बॉन्ड जर झाला रोटेट अशा टाईपमध्ये क्लॉकवाईज, तर हा ब्रोमिन C2H5च्या जागेवरती, C2H5Hच्या जागेवरती, H ब्रोमिनच्या जागेवरती, तेवढंच आपल्याला कळतं. मग हे रोटेशन एकदा करून घेऊयात आपण. बघ म्हणजे काय, मुद्दामून काढतोय रे मी हे सगळं. किंवा ह्याचा आधी फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला बनवून घेऊ का, बॉटमला आधी मी याचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला बनवून घेतो बघ. चल बॉटमला याचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला बनवून घेऊयात. आता याचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला बनवताना आपल्याला इकडून बघावं लागेल. इकडून बघितलं हे बॉन्ड्स अवे फ्रॉम द वीवर, आणि हे बॉन्ड्स कुठे आहेत, टुवर्ड्स द वीवर. वरती दिसणार CH3, खाली दिसणार ब्रोमिन,
राईट साईडला C2H5, लेफ्ट साईडला H. आता तसलं सांगून झालंय सारखं सारखं ते नको. H इकडे दिसणार C2H5 टुवर्ड्स द वीवर. हॉरिझॉन्टल बॉन्ड्स आर टुवर्ड्स द वीवर अँड व्हर्टिकल बॉन्ड्स आर अवे फ्रॉम द वीवर. CH3 ब्रोमीन. चलो, तर आता काय झालं, आम्ही म्हणतोय याच्यामध्ये हा CCH3 बॉन्ड आहे तो झाला रोटेट अबाउट इट्स ओन ॲक्सिस. हा CCH3 बॉन्ड अबाउट इट्स ओन ॲक्सिस रोटेट झाला की काय होणार आहे बघ, हा ब्रोमीन आहे तो येणार C2H5च्या जागेवरती. ब्रोमीन C2H5च्या जागेवरती. मग C2H5 Hच्या जागेवरती जाणार. C2H5 जो आहे तो जाणार आपला Hच्या जागेवरती. आणि H कुठे येणार, H येणार ब्रोमीनच्या जागेवरती. मग आपल्याला सेम स्ट्रक्चर मिळणार आहे. पुढं जे स्ट्रक्चर मिळणार आहे ते सेमच आहे, फक्त काय झालंय सिग्मा रोटेशन. मग ते स्ट्रक्चर कुठलं आहे, ते सॉलिड बेज लाईन वगैरे कॉपी करून घेतो ना, आहे का आता माझ्याकडे, आहे. ते काढायला अजून 5 मिनिटं लागतील. ओके चलो, आता इकडे बघ. आता फक्त काही ॲटमच्या पोझिशन चेंज झालं तर ओके. CH3 ॲज इट इज, तेव्हा CH3 ला काढायची काही गरज नाही. ओके, CH3 आहे तिथेच आहे. आता काय झालं बघ, आता काय झालं बघूयात. ब्रोमीन आला इथे, ब्रोमीन इकडे आला, H आला इकडे आणि हा C2H5 इथे, C2H5 आला इकडे. आता याचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करूयात आपण. याचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करायचा आहे तर ऑब्झर्वर आहे तो इकडून बघणार आहे, ऑब्झर्वर इकडून बघणार आहे. मग चलो याचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आपण करूया ड्रॉ. कॉपी पेस्ट. चलो, कलर ब्ल्यू म्हणजे कसं एकदम क्लिअर. आता आपण बघताना CH3 दिसणार वरती. आता तेच ते परत नको सांगायला ना मी तुला. CH3 वरती दिसणार, H दिसणार खाली अवे फ्रॉम द वीवर. राईटला दिसणार ब्रोमीन आणि लेफ्ट साईडला कोण दिसणार बाळा, C2H5. लेफ्ट साईडला दिसणार C2H5. हे बघ ना, तू इथून बघतोयस हे बॉन्ड अवे फ्रॉम द वीवर. वरती CH3 खाली H अवे फ्रॉम द वीवर, नो प्रॉब्लेम. आता हा बॉन्ड टुवर्ड्स द वीवर राईट साईडला ब्रोमीन, हा बॉन्ड टुवर्ड्स द वीवर लेफ्ट साईडला C2H5. चला, तर आपल्याला माहिती आहे हे दोघं सेम आहेत. मग हे दोघं कोण आहेत, सेमच असले पाहिजेत. आणि आता बघ ही जी खालची स्ट्रक्चर्स आहेत याच्यामध्ये बघ, हा CCH3 बॉन्ड कर फिक्स. आता काय केलं आम्ही, हे जे खालचे स्ट्रक्चर्स आहेत याच्यामध्ये हा CCH3 बॉन्ड केला फिक्स. आता हे बघ, हा H आला ब्रोमीनच्या जागेवरती, ब्रोमीन गेला C2H5च्या जागेवरती आणि C2H5 गेला Hच्या जागेवरती, Hच्या जागेवरती. तर आपल्याला काय स्ट्रक्चर मिळणार आहे, सेम. आपल्याला स्ट्रक्चर सेमच मिळालं. हे काय आणि हे काय सेमच आहे, हे काय आणि हे काय सेमच आहे. फक्त सिग्मा बॉन्ड काय झाला, रोटेट. आणि ज्यावेळेस सिग्मा बॉन्ड रोटेट होतोय हा, त्यावेळेस आपण मग फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये काय करतो, कुठल्या पण 3 ॲटमच्या पोझिशन सायमल्टेनियसली करतो एक्सचेंज. दोघांची पोझिशन कधीही एक्सचेंज करायची नाही. तर बस हेच मला तुला सांगायचं होतं, बाकी काही नाही. ते दोन्ही काय सेमच आहे. आणि आता हे बघ, हा जो आपल्याकडे होता ओरिजिनल, मला परत एकदा त्याला कॉपी करू देत तिकडून, अजून दाखवतो ना तुला. काही भरपूर वेळ आहे आपल्याकडे, भरपूर वेळ म्हणजे काय, शिकायला. हे सगळं क्लिअर पाहिजे, अर्धवट नाही. उगीच आपलं नुसतं पुस्तकातलं घ्यायचं आणि म्हणायचं सिलेबस संपला. त्याला एक प्रोसिजर आहे रे. सिलेबस संपला कधी म्हणतात, त्याला एक प्रोसिजर आहे. नुसतं टेक्स्टबुकमधलं घेऊन संपवायचं असतं तर कधीच संपवलं असतं तुला पण संपवलं असतं आणि सिलेबस पण संपला असता.
आता मध्ये मी थोडे दिवस आजारी होतो करोनानंतर. बऱ्याच जणांना माहीत नाही त्याचं, कारण 3 महिने आपलं काही कम्युनिकेशनच नव्हतं. आईचं वगैरे तुम्हाला पोस्टमध्ये कळालं की आई एक्सपायर झाली करोनामुळे वगैरे, तर आता सगळा विषय वेगळाच आहे. फक्त इन्फेक्शन नंतर करोनामुळे मला जबरदस्त थ्रोट इन्फेक्शन झालं. एक तर आपलं सारखं कंटिन्युअस बोलणं असतंय, त्याच्यामुळे तो घसा असतोय ड्राय, त्याच्यामुळे एवढं इन्फेक्शन झालं प्रचंड की पाणी जरी पिलो मी, पाणी नॉर्मल बोललं तर सोडा, पाणी जरी पिलं ना तर इथून जे पितानाच दुखायचं, एक तर गिळतानाच अजून पण दुखतं थोडं थोडं. पिताना जे गिळायचं ते इथं कानापर्यंत प्रचंड पेन, नुसता काळा. त्याच्यामुळं रेस्ट 8-9 दिवस काहीच बोललं नाही कुणाशी, की थांबायचं. थोडंसं बोललं, आता वाटलं की चालू करू लेक्चर, बोलायला सुरुवात केली घरातच सगळ्यांबरोबर, की परत दुखायला सुरुवात. 3 महिने अजून मी थंड पाणी सुद्धा पिलं नाही. थंड म्हणजे साधं पाणी, कंटिन्यू गरम केलेलं पाणी, कंटिन्यू. आत्ता कुठे थोडंसं बरं वाटायला लागलंय, थोडंसं, मॅक्झिमम नाही, म्हणजे बऱ्यापैकी एक 60% कव्हर झालंय. अजून 40% पेन आहेच की गिळताना दुखतंय वगैरे, पण ते हळूहळू कव्हर होईल. त्याच्यामुळे काय की 3 महिने असेच गेले, मला लेक्चर घेताच आलं नाही म्हणजे अलाउडच नव्हतं मला घ्यायला काय भरपूर इच्छा आहे. आपल्याला काही वाचायचं नाही किंवा काही नाही, शिकव म्हणलं की शिकवायचं आहे डायरेक्ट. पण बाळा सगळं येतंय, पण बॉडी पार्टच एखादा जर तुम्हाला मदत करत नसेल तर ती एक वेगळीच गोष्ट आहे. त्याच्यामुळे काय की बऱ्यापैकी सगळं ते थांबलं मध्ये, त्याच्यामुळं थोडासा वेळ लागला, बाकी काही नाही. तर नुसतं तुला बाळा टेक्स्टबुक मधलं घ्यायचं असतं तर मी कधीच संपवलं असतं पोर्शन आतापर्यंत घेऊन, पण ते मला पटत नाही. आता एखाद्याला मार्क पडू जेईला न पडू तर गोष्ट वेगळा, पण सगळं घेणं हे माझं एक कर्तव्य आहे की मी सगळं घेतलं पाहिजे. तर म्हणून मी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी घेतो. आता हा जो मॉलिक्यूल आहे बघ आपला पहिलाच रेड कलरचा, याच्यामध्ये मी काय करतोय बघ, याच्यामध्ये काय करूयात आपण, थोडासा हा जो बॉन्ड आहे तो रोटेट करणार आहे मी, बॉन्ड सॉरी, म्हणजे CCH3 बॉन्डच रोटेट करणार आहे मी आत्ता. आता बघ मी काय करतोय याच्यामध्ये मी आता काहीतरी वेगळं आपलं असंच, क्या ब्रोमीन आहे इकडे आला, ब्रोमीन इथे आला, CCH3 बॉन्ड रोटेट झाला. ब्रोमीन जर इकडे आला एवढा लांब, तर ब्रोमीनच्या मागून कोण येणार आहे, इथे दिसतं बघ आपल्याला की ज्यावेळेस ब्रोमीन मूव्ह होतो लेफ्ट साईडला, त्यावेळेस ब्रोमीनच्या पाठीमागून कोण येतो, H. म्हणजे हा H आहे बाळा, तो येणार आहे इकडे, H येणार आहे इकडे, आणि सगळ्यात शेवटी C2H5 तो येणार इथे. तर हे कळलं पाहिजे ना, रोटेशन, म्हणून हे दाखवलंय तुला, बाकी हे दाखवण्यामागे काही नव्हतं दुसरं. आता हे बघ काय होतंय याच्यामध्ये की हा जो C2H5 आहे, C2H5 तो येणार आहे ह्या जागेवरती इथे, आणि H जो आहे H येणार आहे, सॉरी H येणार आहे इकडे. हे कळलं पाहिजे तुला की सिग्मा बॉन्ड रोटेट होताना हा ब्रोमीनच्या जागेवरती C2H5 म्हणजे सगळ्या ॲटममध्ये पोझिशन एक्सचेंज झाली तिथल्या तिथेच, असं काही गरजेचं नाही. रोटेशन बाळा किती होईल आपल्याला काय माहित, थोडा रोटेट होईल, बॉन्ड जास्त होईल, किती डिग्रीने रोटेट होतं आपल्याला काय माहित. मग आपण इकडे काही डिग्री चेंज केली आहे रोटेशनची, इथे जे रोटेशन झालं त्यापेक्षा आपण काही डिग्री चेंज केली आहे रोटेशनची, की ब्रोमीन इथे आला तर बाबा तेवढ्याच अँगलनी H इकडे येईल आणि तेवढ्याच अँगलने हा C2H5 येईल इथे, सायमल्टेनियस एक्सचेंज. मग आता कसं दिसताना ते बघूयात. मग आता दिसताना कसं दिसतंय ते बघूयात आपण. आता येते बघ दिसताना काय दिसणार आहे ते. चल आता दिसताना कसं दिसतंय बघूयात आपण. चलो, तर आता हे बघ CH3च्या जागेवर तिथं CH3, त्याच्यामध्ये काही चेंज नाही. आता ब्रोमीन कुठे आलाय बघ,
ब्रोमिन आलाय इकडे, ब्रोमिन आलाय इकडे, C2H5 इथे आलाय, C2H5 आणि H आलाय इथे आणि H आलाय इथे. हे दोघं एकमेकांची मिरर इमेज नाहीये बाळा. मध्ये जर मिरर ठेवला तर CH3 ओके, ब्रोमिन ओके, C2H5 इथे कोण आहे H. त्या मिरर इमेजेस नाहीयेत. हे फक्त काय झालंय की हा जो बॉन्ड होता CCH3 बॉन्ड हा रोटेट झाला काही अँगलनी. हा काही अँगलनी रोटेट झाला तर ब्रोमिन आमचा आला इकडे, H गेला इकडे आणि C2H5. म्हणजे हे जे एका प्लेनमध्ये बॉन्ड होते हे 180 डिग्रीने रोटेट झाला. आता हाच जो बॉन्ड आहे CBr बॉन्ड तो इकडे आलाय सेम प्लेनमध्ये, म्हणजे 180 डिग्रीने रोटेशन. जो CCH3 बॉन्ड आहे तो 180 डिग्रीने फ्लिप झाला, रोटेट झाला. तर 180 डिग्रीने रोटेट झाला तर हा आला ब्रोमिन. आणि हा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला नाही. तू म्हणेल असं रोटेट केलं 180 डिग्रीनी, बॉन्ड रोटेट केलाय CCH3 बॉन्ड, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला नाही रोटेट केला, तर हे मिळालं. आणि हे दोघं सेमच मॉलिक्युल आहेत. तू म्हणेल इथे मिरर ठेवला तर हे दोघं मिरर इमेज आहेत का? नाही रे बाबा. हा C2H5 मिररमध्ये काय दिसतो H, असं नाही होत. हाताच्या जागेवरती पाय नाही दिसत मिरर इमेजमध्ये, हातच दिसतो. तर हे दोघं काय आहेत? सेम मॉलिक्युल आहेत. हे दोघं काय आहेत बाळा? सेम मॉलिक्युल. मग आता याचा जर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आपण ड्रॉ केला, कुणाचा? याचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला मी जर ड्रॉ केला तर आता बघ इकडून बघतो मी याच्याकडे, इकडे ऑब्झर्वर आहे आणि हा इकडून बघतोय आपण म्हणूयात ऑब्झर्वर. तिकडून जर बघत असेल तर आपल्याला कशा टाईपमध्ये स्ट्रक्चर मिळेल बघ आता. कॉपी पेस्ट, ओके. आता बघ वरती दिसेल CH3, काही डाऊट नाही. खाली कोण दिसेल? H. हे एखाद्याला H दिसत असेल तर लय मोठा प्रॉब्लेम आहे बाळा तुझा. खाली कोण दिसणार आहे? ब्रोमिन. ज्यावेळेस तू इकडून बघणार आहे व्हर्टिकल बॉन्ड्स आर अवे फ्रॉम द वीवर, हे बॉन्ड अवेत, हा टॉपला हा बॉटमला. राईट साईडला कोण दिसणार? C2H5 आणि लेफ्ट साईडला कोण दिसणार? H. तर हे बघ राईट साईडला दिसणार C2H5 आणि इकडे कोण दिसणार? H. बरोबर. आता हा जो मॉलिक्यूल आहे त्याला याच्यावरती ठेवला इकडे आणून, काय दिसणार आहे तुला? सेमच. का तर हे सगळं कोण आहे? सेम. सगळं कोण आहे? सेम आहे बाळा. हे स्ट्रक्चर काय? हे स्ट्रक्चर काय? कुणी हे काढलं काय? हे काढलं काय? हे काय काढलं? हे 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 सगळं काय? सेम मॉलिक्यूल. तर ही सगळी जी आहेत बाळा, ऑल दीज स्ट्रक्चर्स, ऑल दीज स्ट्रक्चर्स belongs to same molecule. All these structures belongs to same molecule. हे सेम मॉलिक्युलचे स्ट्रक्चर्स आहेत. तर हे कळलं पाहिजे. बस बाकी काही ऑर्गॅनिक सोपं असतं बाळा, फक्त काय सगळ्या गोष्टी माहीत असाव्या लागतात. आणि आता हे तिसरा रूल आपल्याकडे की जो मी तुम्हाला आधीच सांगून ठेवला आहे. In Fisher projection formula, if position of two atoms attached to chiral center is exchanged by keeping position of other two atoms same, we obtain different molecule. Chiral center म्हणजे काय? अशा टाईपचा कार्बन विच इज अटॅच टू 4 डिफरंट atoms or group of atoms. तर आता हे कायरल सेंटर आहे. का? आता हा कार्बन आहे X, Y, Z, U, 4 डिफरंट ॲटम्स किंवा 4 डिफरंट ग्रुप्सला अटॅच. मग हे कायरल सेंटर आहे. तो रूल काय सांगतो आपल्याला की कायरल सेंटरला तुम्ही जर 2 ॲटमच्या पोझिशन एक्सचेंज केल्या, कीपिंग पोझिशन ऑफ अदर 2 ॲटम्स सेम. इन फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, इफ पोझिशन ऑफ 2 ॲटम्स अटॅच टू कायरल सेंटर इज एक्सचेंज्ड बाय कीपिंग पोझिशन ऑफ अदर 2 ॲटम्स सेम, वी ऑप्टेन डिफरंट मॉलिक्यूल. आपल्याला डिफरंट मॉलिक्यूल मिळतो विच इज अ मिरर इमेज. इनाइन्शोमर मिळतो आपल्याला. ऍक्च्युली काय मिळतं? इनाइन्शोमर मिळतो. आता हे बघ, हा ए मॉलिक्यूल आहे आपल्याकडे
आणि आता ए मॉलिक्यूलमध्ये जर आपण असं केलं की हा झेड आणला वायच्या जागेवरती आणि वायला घेऊन गेलो झेडच्या जागेवरती, एक्सचेंज केल्या पोझिशन, तर इथे जो मॉलिक्यूल मिळणार आहे आपल्याला हा, आता इथे जो मॉलिक्यूल मिळेल आपल्याला त्याच्यामध्ये आपण पोझिशन्स घेऊयात. इकडे कोण आहे झेड, इकडे कोण आहेत वाय, वरती एक्स ॲज इट इज, इकडे यू ॲज इट इज, आणि हा जो मॉलिक्यूल मिळाला आपल्याला बी. दिस ए अँड बी आर डिफरंट मॉलिक्युल्स. हे ए आणि बी कोण आहेत डिफरंट मॉलिक्युल्स, सेम नाहीत बाळा. का तर ह्या नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत. मध्ये जर मिरर ठेवला आता इकडे एक्स एक्स काही टेन्शन नाही, झेड झेड, वाय यू यू, वाय वाय, तर हे दोघंही कोण आहेत एकमेकांचे मिरर इमेज. आणि ह्या मिरर इमेज एकमेकांवरती काय असतील, ऑब्विसली दीज मिरर इमेजेस आर नॉन सुपर इम्पोजेबल. तर ए आणि बी डिफरंट मॉलिक्युल्स आहेत. इथे काय आहे बाळा, ए अँड बी आर नॉट आयडेंटिकल. ए अँड बी आर नॉट identical. A and B are not identical. A and B are non superimposable mirror images of each other. A and B are non-superimposable mirror images of each other. That is, A and B are enantiomers. हे डिफरंट मॉलिक्युल्स आहेत बाळा. ए अँड बी आर नॉट आयडेंटिकल. हे तर आपल्याला कळलं की ह्याला उचलला आणि याच्यावरती ठेवला तर मॅच नाही होऊ शकत ना. कसा मॅच होईल, हा झेड येणार वाय वरती, नाही मॅच होऊ शकत. दोन ॲटम्स मॅच होतील एकमेकांवरती प्लेस करायला गेलो तर, राहिलेले दोन नाही मॅच होऊ शकत. का तर हे नॉन सुपर इम्पोजेबल आहेत, डिफरंट मॉलिक्युल्स आहेत. मॉलिक्युल्स डिफरंट आहेत पण दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे, सी सी, एक्स एक्स, झेड झेड, वाय वाय, यू यू, दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहेत. दोघेही एकमेकांचे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत, तर त्यांना आपण काय म्हणतो इनॅन्शिओमर्स. हे आयसोमर्स आहेत आणि त्यातला हा टाईप आहे इनॅन्शिओमर. Optically active isomers, those are non-superimposable mirror images of one another, are known as enantiomers of one another. तर हे दोघं कोण आहेत इनॅन्शिओमर्स. तर हे लक्षात ठेवायचं बाळा. आता पुढे नेक्स्ट लेक्चरमध्ये 4th पॉईंट वगैरे. चलो बाय.